दोरीचे दोरखंडाचे तुकडे करणे. ओके, हा प्रश्न प्रश्न किंवा स्मॉल पझल या टॉपिक मधला आहे. आणि हा जो काही प्रश्न आहे, इतर प्रश्नांपेक्षा थोडासा वेगळा आहे. या प्रश्नाची मूळ कन्सेप्ट अशी असते, की ज्यामध्ये एखादा दोरखंड असेल आणि त्यामध्ये जर आपण एक घाव घातला, एक काप घातला, तर त्याचे 1 आणि 2 असे तुकडे होतात. तिथं जर आपण अजून दुसरा काप घातला, तर 3 तुकडे होतात. ही याची मूळ कन्सेप्ट आहे. म्हणजे एका दोरीवरती 2 काप घातले, तर 3 तुकडे होतात. पण आपल्याला या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. प्रथम त्या दोरखंडाचे 2 टोक एकत्र जुळवून घेतली. आता हा समजा दोरखंड आहे. याची ही जी काही 2 टोकं आहेत, ती 2 टोकं आपल्याला एकत्र जुळवून घ्यायची आहेत. असं करण्यामागचा उद्देश, की कमी कापामध्ये जास्त तुकडे झाले पाहिजेत. मग ही दोरखंडाची 2 तुकडं एकत्र केल्याच्या नंतर आपण एक काप घातला, दुसरा काप घातला आणि तिसरा काप घातला, तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 तुकडे होतील. म्हणजे कमी कापामध्ये इथं जास्त तुकडे झालेले आहेत. ही अशी या प्रश्नाची कन्सेप्ट आहे. आणि ही कन्सेप्ट समजली असेल तर सेम कन्सेप्टचा अजून एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, ज्याच्यामध्ये 19 मीटरचा दोरखंड आहे. 1 मीटरचे लांबीचे तुकडे म्हणजेच 19 तुकडे आपल्याला हवे आहेत. तर तो 19 मीटरच्या दोरखंडाचे जे 2 टोकं आहेत, ती अशी आपण जोडली आणि त्याला जर अशी आपण 9 काप घातली, तर आपल्याला एकूण 19 तुकडे भेटतात. ही कन्सेप्ट समजली असेल, तर तुम्हाला माझं उत्तर बरोबर वाटेल. जर कन्सेप्ट समजली नसेल, तर तुम्ही त्याच्यावरती 9 काप घालून बघा आणि तरी उत्तर बरोबर असेल, तर मास्तर जमतंय अशी कमेंट करा.